सो वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण आहोत नवीन लेसनमध्ये ज्याचं नाव आहे स्टडी ऑफ साऊंड. म्हणजे स्टडी ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचा आपण अभ्यास करणार आहोत. तर बेसिकली हे बोलण्याच्या आधी आपण बघितलेलं होतं की मागील पाठामध्ये म्हणजे मागील सेशनमध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचं परावर्तन ह्याच्याबद्दल आपण जाणून घेतलेलं होतं. सो सेम ॲज इट इज आपण थोडंसं साऊंड सोबत सुद्धा रिफ्लेक्ट करत होतो. बिकॉज थिंग इज की ज्याप्रमाणे प्रकाशाला सुद्धा ट्रॅव्हल करण्यासाठी कोणतं ना कोणतं मीडियम लागतं किंवा रिफ्लेक्ट करण्यासाठी कोणतं ना कोणतं मीडियम लागतं. त्याचप्रमाणे इव्हन दो साऊंड ऑल्सो नीड्स द मीडियम टू ट्रॅव्हल. सो बेसिकली साऊंड साऊंड म्हणजे आपण बोलतो आवाजाला, ध्वनीला रिफ्लेक्ट करण्यासाठी किंवा एका जागेवरून दुसरीकडे जाण्यासाठी मीडियम लागत असतो. दॅट इज द थिंग आपण ह्याच्याबद्दल ऑलरेडी जाणून घेतलेलं आहे. वी नो द properties of the sound is the sound always need the medium to travel from one place to another. If there is no medium or there is the vacuum, then sound cannot be travel. ते आपल्याला माहिती आहे, राईट? सो म्हणजे कसं की साऊंड म्हणजे मी काय म्हटलेलं की ध्वनी जर एका पॉइंट ए वरून ओके फॉर एक्झाम्पल लाईक दिस की पॉइंट ए वरून कोणतरी माणूस ओरडतोय पॉइंट बी पर्यंत आवाज जाण्यासाठी, परंतु जर त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मीडियम नसेल तर त्याला आवाज जाणार नाही. परंतु जर एखादा मीडियम असेल तरच तिथे आवाज पोहोचेल, तरच तिथं आवाज हा पोहोचेल. ठीक आहे. सो इट इज अ थिंग. सो दॅट इज द वन थिंग दॅट वी हॅव लर्न. आता आपण स्टडी ऑफ साऊंड बद्दल बघूया की एक्झॅक्टली साऊंड म्हणजे काय, ध्वनी म्हणजे काय, या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. या या the sound is a form of energy which creates the sensation of hearing of our ear. This energy is in the same form of wave. The medium is necessary for the propagation of the sound wave. ज्याप्रमाणे आता मी म्हटलं तर मीडियम इज नेसेसरी फॉर प्रोपगेशन ऑफ साऊंड वेव्स. म्हणजे काय की ध्वनी ट्रॅव्हल करण्यासाठी मीडियम असणं गरजेचं आहे. मतलब क्या है कि आवाज को अगर एक जगह से दूसरी जगह जाना है तो मीडियम रहना आवश्यक है, मीडियम रहना आवश्यक है. अगर वहाँ पे मीडियम नहीं है यानी कोई मध्यस्थी करने वाला नहीं, मध्यस्थी यानी कौन हो सकता है, इधर द सॉलिड लिक्विड एंड गैसेस. मतलब एक तो हवा रह सकते हैं या फिर कोई सॉलिड मटेरियल हो सकता है या फिर कोई पानी जल जल वहाँ पे रह सकता है. तो दिस थ्री थिंग्स नीड्स टू बी देयर फॉर द प्रोपगेशन ऑफ साउंड. मतलब ये जो तीन चीज आहे म्हणजे हे तीन जी गोष्ट आहे जे आपण सॉलिड लिक्विड आणि गॅसेस म्हणजे स्थायू द्रव्य आणि वायू असं जे म्हटलं होतं ते तिघांचं असणं तिथं आवश्यक आहे. तेव्हाच आपलं साउंड आहे तो एक म्हणजे ध्वनी आहे तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ट्रॅव्हल करू शकतो, अन्यथा नाही करू शकतो. ओके. आता का? तर का बरं त्याला मीडियम लागतं? बिकॉज द साउंड वेव्स गिव्ह द राईज द चेन ऑफ कंप्रेशन दॅट इज द प्लेस ऑफ हायर डेन्सिटी अँड द रेअर फ्रॅक्शन. तर बघा, तर बेसिकली आपण बोलत होतो की रेअर फ्रॅक्शन दॅट इज प्लेसेस ऑफ द लोअर डेन्सिटी इन द मीडियम. म्हणजे काय होतं की द sound waves give the rise to the chain of compression and the rarefaction of the place of low density in the medium. म्हणजे बेसिकली काय होतं की जेव्हा पण साऊंड किंवा आवाज क्रिएट होतो तर तेव्हा तो मीडियम म्हणजे काय की जे आपण आता मध्यस्थी म्हणलो होतो की हवा वगैरे, तर आता फॉर एक्झाम्पल आपण हवा पकडूया. हवेमध्ये तो एक वेव्ह तयार करतो ज्यालाच आपण वेव्ह ऑफ साऊंड किंवा त्या कारणामुळे आपल्याला तो ऐकायला येतो. तर बेसिकली वेगवेगळ्या पार्टिकल्सवर डिपेंडिंग असतात ते कशाप्रकारे वेव्ह तयार होतात ते वेगवेगळ्या पार्टिकल्सवरती डिपेंडंट असलेलं बघतो. आता बघा, आणि तो वेव्हमध्ये बेसिकली 2 पार्ट असतात. तर वेव्हमध्ये दॅट इज द चेंज ऑफ कंप्रेशन अँड द चेन ऑफ रेअरफॅक्शन. म्हणजे काय आपण बोलतो की बघा, द थिंग इज की ज्याप्रमाणे जर आपण जस्ट गिव्हिंग यू द थिंग की इफ यू लुक ॲट दिस थिंग, आपण या पिक्चरकडे दिलं तर बघा द चेंज इन प्रेशर. तर बघा प्रेशर कसं होतं, इथे जरा जास्त प्रेशर आहे, इथे कमी प्रेशर आहे, परत इथे जास्त प्रेशर आहे, इथं कमी प्रेशर आहे. ज्याप्रमाणे आपण जो वेव्ह बघितलं समुद्राच्या लहरीमध्ये कसं की अशा प्रकारे लहरी निर्माण होतात, त्याचप्रमाणे प्रेशर वाईज सुद्धा निर्माण होत असतात. आणि जिथं जास्त प्रेशर आहे त्याला कंप्रेशन असं आपण म्हणतो आणि जिथे कमी प्रेशर आहे तिथे रेअरफॅक्शन असं म्हणतो. म्हणजे बेसिकली कसं, आता इफ सपोज की इथून जर साउंड क्रिएट झाला तर हवेमध्ये तो पहिले म्हणजे प्रेशर तयार होतो त्याला कंप्रेशन आपण म्हणतो. नंतर पुन्हा तो एक थोडं इफ सपोज वी विल टॉक अबाउट आय विल शो यू इन व्हाईट बोर्ड. मी व्हाईट बोर्डमध्ये तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. इफ सपोज फ्रॉम द पॉइंट ए द साउंड हॅज बीन क्रिएटेड. जर समजा की पॉइंट ए वरून साउंड क्रिएट झालेला असेल
आणि पॉइंट बी पर्यंत ऐकायचं जायचं असेल, तर मग बेसिकली होणार कसं? तर इथे एक कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन यामध्ये प्रेशर क्रिएट होतील. म्हणजे बघा एअरमध्ये काय होईल? एअरमध्ये सर्वप्रथम जेव्हा साउंड येतो, तेव्हा इथे कंप्रेशनमध्ये प्रेशर तयार होईल. नंतर पुन्हा रेअरफॅक्शनमध्ये हा लांब जाईल. पुन्हा कंप्रेशनमध्ये कमी होईल आणि पुन्हा रेअरफॅक्शनमध्ये लांब जाईल. म्हणजे जर प्रेशरला आपण बघायला तर इथं जास्त प्रेशर, इथं कमी प्रेशर, इथं पुन्हा जास्त प्रेशर, इथं कमी प्रेशर, पुन्हा जास्त प्रेशर, पुन्हा कमी प्रेशर, पुन्हा जास्त प्रेशर, पुन्हा कमी प्रेशर असा करून बेसिकली बेसिकली आवाज हा पॉइंट ए पासून बी पर्यंत जात असतो. दॅट दे दे आर टॉकिंग अबाउट द थिंग. तर आपण त्याला जर जर आपण त्याला पार्टिकल्स म्हणजे डॉट जर ह्याच्यामध्ये जर आपण दाखवलं गेलं, तर या फ्रॅक्शनमध्ये हां, तिथे एक पिक्चर आहे दॅट वी विल लूक ॲट. If suppose we are talking in the particle scenario, then there is the sense. See, particles are darker over here, then lighter over here. Again darker over here, lighter over here. Darker over here, lighter over here. Darker over here, darker. Means what? They are changing in the density and they travel. So this is how they basically the sound is basically travel. Okay. So here is the thing. Let's go. Let's see in the next scenario. The particulars of the medium oscillated about the other central, mean, and the position in the direction of the parallel propagation of the wave. Such waves are called the longitudinal wave. On the other hand, the wave created by dropping the stones in still water, the particle of water oscillating up and down. This oscillation are perpendicular to the direction of the propagation of wave. Such waves are called a transverse wave. So such waves are called a transverse wave. So एक main important line है. The particles of the medium oscillated about their central and main position in the direction parallel to the propagation of the wave. So this is called a longitudinal wave. So बघा हेच आपण longitudinal wave आणि transverse wave हे दोन वेव्ह बद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. तर त्याचबद्दल आपण पुढे मराठीत सुद्धा बघूया. तर बघा मराठीमध्ये बेसिकली आपल्याला काय सांगितलेलं आहे, की ज्याप्रमाणे आपण बघूया, की ध्वनीला एखादा काय लागतं मध्यस्थ लागतं आणि ते माध्यमाचे त्याला आवश्यक असते एका जागेवरून दुसऱ्या जाण्यासाठी. विदाऊट मध्यस्थीमध्ये माध्यम जर नसेल तर ध्वनी एकाहून दुसरीकडे जाऊ शकतो का? प्रसारण करू शकतो का? तर आन्सर इज नो. त्याचं उत्तर आहे नाही. तर त्याच म्हणत आता मग ध्वनी प्रसारण बेसिकली कसा करतो? ध्वनी प्रसारण बेसिकली कसा करतो? जे आपण बोललो होतो, की पॉइंट ए वरून जर ध्वनी उत्पादन झालं, जर पॉइंट ए वरून ध्वनी उत्पादन झाला, तर तो बेसिकली 2 वेव्हजमध्ये 2 वेव्हजमध्ये म्हणजे 2 तरंगामध्ये तो ट्रान्सफर 2 तरंगामध्ये तो बेसिकली प्रसारण पावत असतो 2 तरंगामध्ये. आता ते 2 तरंग कसे? म्हणजे बघा आता या ठिकाणी आपल्याला दिसून पडते 2 तरंग. मेन कसं आता बघा 2 तरंग आहे कोणतं? जर अणुतरंग ज्यालाच आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह अणुतरंग ज्याला द सेम वेव्ह वी हॅव कॉल्ड ॲज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. So what does that mean? So what does that mean? So longitudinal wave basically basically moves at their same position in the perpendicular manner. म्हणजे बेसिकली काय, की हे जे आपण हे जे आपण पार्टिकल्स म्हणतोय, ते बेसिकली कसे मूव्ह होतात? इफ सपोज असं एक लाईन आहे आणि लाईनमध्ये इथे एक पार्टिकल्स आहे, इथे एक पार्टिकल्स आहे, इथे एक पार्टिकल्स आहे, इथे एक पार्टिकल आहे आणि अशा प्रकारचे पार्टिकल्स आहे, पार्टिकल्सची लाईन. तर हे काय करणार आहे, एकमेकांजवळ येणार आणि म्हणजे कसं एक फ्रंट आणि परत एक बॅक, फ्रंट आणि परत बॅक, फ्रंट आणि बॅक, फ्रंट आणि बॅक. म्हणजे बघा या ठिकाणी जर आपण बघितलं ध्वनी तरंग ह्याच्यामध्ये बघितलं बघा, सी-आर म्हणजे बघा हे पहिले बॅकला येतात, मग पुन्हा फ्रंटला जातात. पुन्हा बॅकला येतात, पुन्हा फ्रंटला जातात. पुन्हा बॅकला येतात, पुन्हा फ्रंटला जातात. तर अशा प्रकारे हे बेसिकली ट्रॅव्हल करतात आणि त्याच्यात जर आपण रिफ्लेक्शन बघितलं, की बघा ह्याच्यामध्ये आपल्याला इथे एका ठिकाणी जास्त प्रेशर क्रिएट झालेलं आपण बघत होतो. इथे कमी प्रेशर क्रिएट झालेलं आपण बघत होतो. इथे जास्त प्रेशर झालेलं, इथे कमी प्रेशर झालं अशा प्रकारचं. म्हणजे बेसिकली ते काय करतात तर लॉन्जिट्युडिनल वेव्हज म्हणजे काय? द पार्टिकल्स मूव्हज ॲट द वन प्लेस इन द फ्रंट अँड बॅकवर्ड पोझिशन. दॅट इज द सिम्पलेस्ट थिंग दॅट आय हॅव सेड. म्हणजे तुम्हाला एकदम सिंपल असे डेफिनेशन तुम्ही सांगितलं तर ते लॉन्जिट्युडिनल म्हणजे अणुतरंग म्हणजे काय असतात? ते कणांमध्ये दोलन आपल्या मध्यस्थितीच्या आजूबाजूस तरंग प्रसरणाच्या समांतर दिशेने होत असतात. म्हणजे ते फक्त आपली जागा वगैरे सोडत नाही. ते फक्त आजूबाजूला म्हणजे पुढे आणि मागे ते फक्त अशा प्रकारे हालत असतात. पुढे आणि मागे अशाच प्रकारे हालत असतात. परंतु परंतु जर आपण ट्रान्सफर वेव्हमध्ये बघितलं, तर ट्रान्सफर वेव्हमध्ये जो पोझिशन असतो, जी कणांची जी पोझिशन असते,
म्हणजे पार्टिक्युलरचे जे आपण बेसिकली कणांचे जे पोझिशन असते, ते कणांची पोझिशन हे डायरेक्ट अशा प्रकारे मूव्ह राहतं. म्हणजे ते काय पुढे वगैरे जात नाही, ते सुद्धा असं होतात. परंतु ते ते त्यांचं मूव्हमेंट हे जास्त झालेलं आपण बघतो. कारण कारण बघा कारण ह्याच्यामध्ये आपण बघूया व्हाईट बोर्डवर आपण बघूया. व्हाईट बोर्डवर वी विल लूक ॲट दिस थिंग. अबाउट द अनदर आता बघा ह्यांच्या दोघांमधला जो फरक आपण बघितला बघा. लॉन्जिट्युडिनल वेव्ह लॉन्जिट्युडिनल वेव्हज म्हणजे अणुतरंगाबद्दल आपण आता बोलून घेऊया. अणुतरंग सी अणुतरंग आणि जर नंतर ट्रान्सफर वेव्ह म्हणजेच अवतरंग. ओके. मग म्हणजेच अवतरंग. आता अणुतरंग, अवतरंग बघा. आता ह्या दोघांबद्दलचा आपण बेसिक डिफरन्स बघूया. इफ सपोज दी साउंड इज आता फर्स्ट आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजेच अणुतरंगाबद्दल बघूया. इफ सपोज दी साउंड इज साउंड इज प्रोड्यूस्ड ॲट द पॉइंट ए, देन दे विल ट्रान्सफर लाइक दिस. म्हणजे जे पार्टिकल असतात बेसिकली दे डू नॉट मूव्ह. They do not move from their position. They basically just come front and back. They move like this. They go forward and they come again the backward. They go forward and they come backward. So अशा प्रकारचे त्यांची पोझिशन चालू असते. त्याच कारणामुळे ते अशा प्रकारे ते बेसिकली ट्रॅव्हल करत असतात. अशा प्रकारे ते बेसिकली ट्रॅव्हल्ड. ओके. सो अशा प्रकारे द साउंड इज प्रोपगेट बाय दिस. म्हणजे मी काय म्हटलं अणुतरंग जे लाटा आहेत, त्या अणुतरंग लाटांमध्ये जे कण असतात ते फक्त पुढे जातात आणि पुन्हा मागे येतात. ओके. पुढे जातात आणि मागे येतात. पुढे जातात आणि मागे येतात. अशा प्रकारे ते हे करतात. म्हणजे बघा आता समजा ह्याने म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघूया. ह्याने 2 नंबरला धक्का दिला. 2 नंबर परत 3 नंबरला 2 नंबर परत 1 नंबरला धक्का देतो. परंतु या दोघांचा धक्का 3 नंबरला लागतो म्हणून 3 नंबर परत 2 नंबरला देतो आणि 3 नंबरचा धक्का परत 4 नंबरला द्यायला लागतो. या कारणामुळे 4 पुन्हा असं देतो. म्हणजे ज्याप्रमाणे बघा आपण जर शाळेच्या लाईनीमध्ये उभं झाल्यावर कसं एकाला जर धक्का दिला तर ते थोडंसं पुढे जातात आणि पुन्हा ते मागे येतात. त्याचप्रमाणे हे चालू असतं. त्याचप्रमाणे हे चालू असतं आणि ह्याच्यामध्ये काय असतं तर ह्याच्यामुळे या लॉन्जिट्युडिनल वेव्हज म्हणजे त्याच अणुतरंगामध्ये काय होतं बेसिकली एक छोटासा पोर्शनमध्ये जास्त डेन्सिटी आपल्याला जास्त प्रेशर दिसतं, तर एक छोट्याशा ह्याच्यामध्ये कमी डेन्सिटी किंवा कमी प्रेशर आपल्याला तिथं बेसिकली दिसत असतं. तर एका ठिकाणी जर जास्त डेन्सिटी जर दिसत असेल, तर त्याच्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये पूर्ण कमी डेन्सिटी दिसत असते. म्हणजे प्रेशर बेसिकली आपण बोलतो इथं जर जास्त प्रेशर असेल, इथं कमी प्रेशर पडते आणि हे बेसिकली कसे मूव्ह करत असतात फ्रंट अँड बॅक अशा प्रकारे ते मूव्ह करत असतात. सो दिस इज द लॉन्जिट्युडिनल वेव्ह. बट आता जर आपण ट्रान्सफर वेव्ह म्हणजे अवतरंगाबद्दल जर बोललो, इट इज डिफरंट. इट इज बेसिकली टोटली डिफरंट फ्रॉम द लॉन्जिट्युडिनल वेव्ह. तर ते कसं? दॅट वी विल लूक ॲट. आत्तापर्यंत आपण बघितलं की हे जे परपेंडिक्युलर जर साउंड प्रोपगेट व्हायचा परपेंडिक्युलर आपण प्रोपगेट परपेंडिक्युलर म्हणजे काय की जे ह्याच्यामध्ये येस. आता समजा की साउंड या डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे तयार झालेला आहे. ओके. आता मी कलर चेंज करून तुम्हाला दाखवतो. ओके. जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. येस. ठीक. आता नाऊ वी विल लूक ॲट आता आपण म्हणतो की पॉइंट ए पासून साउंड जनरेट झालेला आहे. ओके. आणि पॉइंट ए पासून साउंड जनरेट झाल्यावरती लॉन्जिट्युडिनल वेव्हज किंवा अणुतरंग कसे काम करतात दॅट वी हॅव लर्न. आता ट्रान्सफर वेव्ह म्हणजे अवतरंग कसे काम करतात ते आपण बघूया. तर अवतरंग बेसिकली काम करताना पार्टिकल्स ते त्या जागेवरच असतात. परंतु ते आपली जागा सोडून अप अँड डाउन, अप अँड डाउन, अप अँड डाउन, अप अँड डाउन म्हणजे वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली अशा प्रकारे ते ट्रॅव्हल करत असतात. वर खाली, वर खाली अशा प्रकारे ट्रॅव्हल करणार असल्या कारणाने एक ज्याप्रमाणे पाण्याची वेव्ह म्हणजे लाट कशाप्रकारे तयार होते त्याचप्रमाणे ते बेसिकली तयार होतात आणि ते साउंडला ट्रॅव्हल करवतात. ते साउंडला ट्रॅव्हल करतात. तर अशा प्रकारे वी कुड से दी ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे अवतरंग अशा प्रकारे ट्रॅव्हल करत असते आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हचा कशाप्रमाणे ट्रॅव्हल करते वी हॅव सीन आता 2 मिनिटं आधी आपण ते बघितलेलं होतं. ठीक आहे. तर दिस इज हाऊ दे बेसिकली ट्रॅव्हल आणि ते मग पुढच्या पॉइंट बी पर्यंत म्हणजे दुसरा जो व्यक्ती आहे त्याच्या कानापर्यंत ते आवाज पोहोचत असते. राइट. परंतु हे सगळं केव्हा पॉसिबल होतं? ओन्ली अँड ओन्ली व्हेन देअर इज द मीडियम. ओन्ली अँड ओन्ली व्हेन देअर इज द मीडियम. म्हणजे जोपर्यंत इथं मध्यम कोणतरी असणार नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे दोघे ॲक्शन्स होणार नाही. आणि 2 ॲक्शन्समध्ये आपला साउंड ट्रॅव्हल होतो असं आपण बघू शकतो. ठीक आहे. लेट्स गो आता पुढे बघूया पुढे काय आहे. सी द वेव्हलेंग्थ ऑफ द साउंड वेव्ह आता वेव्हलेंग्थ ऑफ द साउंड वेव्ह आता वेव्हलेंग्थ म्हणजे त्या जी लाटांची आपण वेव्हलेंग्थ आपण बघूया. त्या लाटांची लेंथ किती ते बघा मीन्स वेव्हलेंग्थ. सो सी व्हॉट इज द थिंग
The wavelength of the sound wave is indicated by the Greek letter that is lambda. That is lambda. Okay. While its frequency is indicated by mu, oh sorry, nu, that is nu, the amplitude, the amplitude, that is amplitude, which is the maximum value of the pressure or density. It is indicated by A. It is indicated by A. And the time taken for the one oscillation of the pressure or the density at the point of the medium is called the time period or the indicated by T. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आपण बघूया की बेसिकली जर आपण या वेव्हला जर समजा आपण या वेव्हला जर आपण स्टडी केले तर तर एक पिरियड टाइम म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल इफ सपोज वी आर स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट दिस कंप्लीट द वन ऑसिलेशन. आता जर या पॉइंटला आपण चालू करून इथं झालं तर हा बघा हा एक पूर्ण करण्यासाठी एक वन ऑसिलेशनला लागतं. ज्याप्रमाणे इथं बघा इथं सुद्धा एक लॅमडा म्हणून आपल्याला इथं दाखवलेलं आहे. सी द्या द्या जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. The wavelength of the sound wave is indicated by the Greek letter lambda, while its frequency is indicated by the nu or mu. So बघा बेसिकली कसं कसं आपण बोलतो की हा पॉईंट तिथे हा पर्टिक्युलर पॉईंट हा काय झालेला हा त्याची एक लेंथ झालेली आहे. कारण हा जर बघायला गेलं ही जी लाट आहे, ही लाट इथं वरती आलेली आहे ना, पुन्हा खाली जाऊन हिने पुन्हा वरती आलेलं. म्हणजे तिने काय केलेलं आपण एका सरळ भाषेमध्ये बोलूया, एक चक्कर तिने पूर्ण केलेला आहे. एक चक्कर तिने पूर्ण केलेलं. म्हणजे बघा एक चक्करमध्ये तिने पूर्ण केलं. इथून ते चालू होऊन इथं पूर्ण झाले. म्हणजे हे काय झालं इथं वेव्हलेंथ झाली. म्हणजे एवढी एवढी ती वेव्हलेंथ आहे. एवढं ते लाटेचं अंतर असलेलं आपण बघू शकतो. आणि द ॲम्प्लिट्यूड विच इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द प्रेशर इज इंडिकेटेड बाय द ए. आणि जो प्रेशर वगैरेचा ॲम्प्लिट्यूड असतो तो आपण ए नी दाखवत असतो. आणि द टाइम टेकन फॉर द वन ऑसिलेशन ऑफ प्रेशर or the density at the point of the medium is called the time period or it is indicated by the t. म्हणजे जो टाइम लागत असतो त्याला आपण टी म्हणतो, ॲम्प्लिट्यूडला आपण ए म्हणतो आणि जो वेव्हलेंथ असते वेव्हलेंथचा पुन्हा एकदा बोलतो वेव्हलेंथला आपण लॅम्बडा असं म्हणतो आणि जो फ्रिक्वेन्सी असते फ्रिक्वेन्सीला आपण बेसिकली एन यू किंवा आपण त्याला यू या ह्याच्यानं इंडिकेट करत असतो. आता बघूया बेसिकली हळूहळू ते कसं आहे ते आपण बघूया. मराठीत पण आपण बघू की त्याचा कसं अर्थ आहे ते बघूया. म्हणजे ध्वनी तरंगाची तरंग लांबी ध्वनी तरंगाची तरंग लांबी बेसिकली त्याला आपण वेव्हलेंथ असं म्हणतो. ज्याला आपण लॅम्बडा या अक्षराने इंडिकेट करत असतो. आता लॅम्बडा म्हणजे बेसिकली काय तर बघा इकडून जो तयार झालेली जी लाट आहे ते इथून ते इथपर्यंत हे काय झाले की त्या लाटेची एक उंची किंवा आपण लांबी किंवा एक हो, हां. और लांबी लेंथ आपण त्याला लांबी आपण जर बोललो की ह्या लहराची लांबी किती तर एवढी लांबी असलेली आपण बोलतो. ते कशाने इंडिकेट करतो आपण तर लॅम्बडाने वी इंडिकेट त्याचा ॲम्प्लिट्यूड आहे म्हणजे त्याचा आयएम आहे. तो आयएम आपण ए ने दर्शवतो. आयएम बेसिकली काय तर मध्यभागी बिंदूपासून बिंदूपासून घनतेचे एक अवतरण पूर्ण होण्यास त्याच्या कालावधीला पिरियड असं म्हणतात. 2 मिनिटं. तसेच आयएम हा ए ने दर्शवला जातो आणि मध्यम एखाद्या बिंदूपासून घनतेचे एक आवरण पूर्ण करण्यासाठी जो काही सिनारिओ लागतो त्याला आपण पिरियड असं आपण म्हणतो. टाईम असं बेसिकली लागतो. तर बघा इथून जर आपण फॉर एक्झाम्पल बघूया की जो परपेंडिक्युलर जी लाईन असते, जी मध्य लाईन असते, मध्य लाईन पासून त्या वेव्हलेंथ पर्यंतचा जो काही डिस्टन्स असतो त्याला आपण बेसिकली ॲम्प्लिट्यूड असं म्हणतात, की हे बेसिकली दिस ॲक्चुअली शोज द डेन्सिटी. आपण ते बेसिकली डेन्सिटी प्रेशर आपण बघू शोज असलेला आपण दिस बेसिकली प्रेशर म्हणजे दाब वगैरे दाखवायचा प्रयत्न करण्यासाठी आपण बघू शकतो. सो दॅट इज द थिंग. दॅट इज द लॅम्बडा. ॲम्प्लिट्यूड म्हणजे आयएम हे करण्यासाठी आपण ए इंडिकेट करतो. टाईम दाखवण्यासाठी आपण टी इंडिकेट करतो आणि प्लस त्याच्यामध्ये न्यू हा ग्रीक अक्षराने आणि तिथलं वातावरणाची फ्रिक्वेन्सी जी आहे त्याला वार वारंवारिता दाखवण्यासाठी आपण न्यू नी इंडिकेट करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट आपल्याकडे काय दॅट वी विल लुक ॲट ओके द वेलॉसिटी ऑफ द साउंड. द वेलॉसिटी ऑफ द साउंड. सो वेलॉसिटी ऑफ द साउंड आपण त्याच्याकडे बघूया. त्यालाच आपण बेसिकली
ध्वनीचा वेग असं म्हटलं जातं. वेलोसिटी ऑफ साउंड, वी ऑल नो व्हॉट इज द वेलोसिटी. द वेलोसिटी इज नथिंग बट द डिस्टन्स अपॉन टाइम. Velocity is nothing but the distance upon time. Because they have the direction at the certain, they have the certain direction. That's why it's called as the velocity. That we all know. बघा आपण त्याच्यामध्येच बघूया. The distance covered by the point on the wave. For example, the point of highest density and the lowest density. In unit time is the velocity of the sound wave. म्हणजे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तर आपण बघू शकतो. तरंगावरील संपीडन किंवा विरलन सारख्या एखाद्या बिंदूने एका कालावधीतून कंपाला अंतर म्हणजे ध्वनीचे वेग होय. म्हणजे काय की वेग म्हणजे वेळासाठी अंतर आणि काळ. म्हणजे बघा ह्याला आपण जर बघायला गेलो तर आपण काय बोलतो, डिस्टन्स कव्हर्ड बाय अ पॉइंट on a wave. For example, a point of a higher density to lowest density. So see, what is the highest density जर आपण बघायला गेलो ते highest density पासून ते lowest density. म्हणजे from this to yes, it's a lowest density to highest density from this or from this to this. म्हणजे एक वेव जर आपण बघायला गेलो तर बघा, तर एक वेव कम्प्लीट करण्यासाठी जे आपण बेसिकली लागत असतो, तर फॉर एक्झाम्पल इफ सपोज फ्रॉम लो ती हाय डेन्सिटी आपण बोलूया सी टू सी, हा जो डिस्टन्स आपण बोलू त्याला आपण ह्याचा जो कंपन आहे त्याला किती टाइम लागतो किंवा किती वेळ लागतो ते आपण मोजणं, म्हणजे आपण त्याला वेलोसिटी ऑफ द साऊंड असं म्हणू शकतो. दॅट इज वेलोसिटी ऑफ द साऊंड. तर वेलोसिटी ऑफ द साऊंड म्हणजे वेग, बेसिकली आवाजाचा वेग किती आहे ते काढणं, त्यालाच आपण त्यालाच आपण ध्वनीचा वेग असं म्हटलं जातं. दिस इज बेस त्याला आणि फॉर्म्युला काय, वेग, अंतर आणि काल. जो नॉर्मल आपण जो वेग मोजण्यासाठी जो फॉर्म्युला आपण वापरतो तोच फॉर्म्युला इथे सुद्धा आहे. तर पुढे आहे, ऍट द पॉइंट ऑफ द साऊंड वेव्ह द कव्हर द डिस्टन्स इक्वल टू दी wavelength, that is lambda, right, in the time period at t, and thus the velocity of the sound is given by the v is equal to mu lambda, because the 1 upon t is equal to nu. The velocity, the wavelength and the time period, that is v, that is v is equal to lambda upon time. तर बघा वेवलेंथ जे आपण म्हटलं ज्याप्रमाणे आपण बघितलेलं होतं की बघा एका हाय प्रेशर पासून लो प्रेशर कंडक्ट होऊन पुन्हा हाय प्रेशर मध्ये येण्यासाठी, म्हणजे बघा तर तेव्हा जेवढा टाइम लागला तेवढा टाइमला आपण म्हणजे तो आपण डिस्टन्स घेणार आहोत आणि त्या डिस्टन्स कव्हर करण्यासाठी जो टाइम लागला त्याला आपण वेलोसिटी असं म्हणणार आहोत. तर मग आपण व्हाईट बोर्डवर बघूया पुन्हा 2 मिनिटं. फॉर दिस इन्स्टंट वी विल टेक दी ट्रान्सफर वेव्ह, म्हणजे काय आपण अवतरंग घेणार आहोत. म्हणजे अवतरंग म्हणजे कोणता, आपण जो हा हे तरंग आपण बेसिकली घेणार आहोत. ठीक आहे. इफ सपोज वी आर टेकिंग, आय नो की फिगर ही बरोबर आलेली नाहीये. आय नो की फिगर इज नॉट दॅट मच गुड, बट स्टिल आय ट्राय टू ड्रॉ फॉर दिस just to understand, just to take the things right. ठीक है, just give me a moment, I'll draw the, yeah. तो सी, आता हा जो आपण बघत होतो की इथे आपण बघत होतो की हाय प्रेशर क्रिएट झाला, इथं पुन्हा लो प्रेशर क्रिएट झाला, इथं पुन्हा हाय प्रेशर केला जातो, म्हणजे डेन्सिटी बेसिकली प्रेशरमध्ये. आता हा जो डिस्टन्स आहे, हा जो डिस्टन्स आपण जे बोलतोय यालाच आपण वेव्हलेंथ असं म्हटलं, यालाच आपण वेव्हलेंथ म्हटलं. आता वेव्हलेंथ कशाने दर्शवतात आपल्याला माहिती आहे, लॅम्बडाने दर्शवतात ते. हा जो वेव्हलेंथ आहे म्हणजे हा जो हा जो लहरीचा जो लेंथ आहे, तरंगाचा बेसिकली जो अंतर आहे तो आपण लॅम्डाने दाखवतो. बघा लॅम्डाने दाखवतो. आणि वेलोसिटी इज व्हॉट, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर वेलोसिटी इज नथिंग बट दी डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय, अंतर, आणि टाइम म्हणजे काय, वेळ. तर वेलोसिटी इज नथिंग बट द डिस्टन्स अपॉन टाइम. तर बघा हे आपलं अंतर, आता आवाजाचं अंतर आपण कशामध्ये बघतो, तर लॅम्डामध्ये आपण बघतो. आवाजाचं अंतर आपण लॅम्डामध्ये बघू शकतो. म्हणून डिस्टन्सच्या जागी आपण काय आलेलं आहे, लॅम्डा आलेला आहे. आणि टी जर आपल्याला दर्शवलं गेलं तर टी हे आपलं कसं, टी आपण इथे घेतलेलं आहे. परंतु टीचा आपण ट्रिक इथे एक बघू. जर आपण टाइम बद्दल बघितलं की टाइम इज व्हॉट, तर टाइम बेसिकली 1 अपॉन टी इज इक्वल टू यू. तर टाइमला आपण बघायला गेलं तर बघा टाइम आपल्याकडे यू असं आपल्याला दिसतो. यू आपल्याला हा न्यू आपल्याला काय दिसतो, कारण बेसिकली न्यू इज इक्वल टू, बिकॉज 1 अपॉन टाइम इज इक्वल टू न्यू.
हा जो आपला फॉर्म्युला हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, बरोबर. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण गेलो तर पुढे गेल्यानंतर आपल्याला होतं वेव्हलेंथ आपण जे दिसतो ते लॅम्बडाने आपण दर्शवतोय आणि टाईम पिरियड आपला टी. म्हणजे हा आपला व्ही इज इक्वल टू जो आपण मागे बघितलेला होता, व्ही इज इक्वल टू व्हाईट बोर्डवर दॅट इज लॅम्बडा अपॉन टी हा आपला फॉर्म्युला बेसिकली बनतो. आणि पुढे जर आपण बघायला गेलो द वेलॉसिटी ऑफ द साउंड इज इक्वल टू वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. त्याला वेलॉसिटी ऑफ द साउंड द वेव्हलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी. व्हाय इट इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी. त्याला आपण फ्रिक्वेन्सी का म्हटलेलं जर आपण म्यूला इथं बघितलं तर म्यू हे काय दर्शवतोय ते म्यू इज इंडिकेटिंग दी फ्रिक्वेन्सी. म्यू इज इंडिकेटिंग दी फ्रिक्वेन्सी. म्हणजे बघा आपण जर आपण जर स्पीड ऑफ साउंड जर आपण स्पीड ऑफ साउंड जर आपण बघायला गेलो तर स्पीड ऑफ साउंड हे काय आहे तर आपण लॅम्बडा अपॉन टाईम ते कसं आहे दॅट वी हॅव नाही आपण इंग्लिश मध्ये बोलता त्यांच्याकडे बघता आपण थोडंसं बघितलं बट स्टील आय विल शो यू की लॅम्बडा हा काय आहे तर लॅम्बडा बेसिकली आपला हा या पॉइंट पासून ते या पॉइंट पर्यंतचा जो डिस्टन्स आहे त्याला आपण लॅम्बडा असं म्हटलेलं आहे. बरोबर वेव्हलेंथ म्हणजे त्याला आपण तरंग लांबी असं म्हटलेलं आहे. आणि नंतर फ्रिक्वेन्सी आपण बघायला बेसिकली न्यू हा अक्षर वापरलेला आहे. परंतु जर आपण ह्याच्याने जर बघितलं फॉर्म्युलाने बघितलं वेगचा फॉर्म्युला काय अंतर आपलं काय लॅम्बडा आणि लॅम्बडाचं टाइम हा आपण काय कसं दाखवतो टी. परंतु हे जर आपण लॅम्बडा जर आपण साइडला गेलो तर आपण 1/टी इथे जनरेट होतो. तर 1/टी हा काय आहे? 1/टी हा न्यू आहे. 1/टी हा न्यू आहे. म्हणून वेलॉसिटी ऑफ साउंड इज इक्वल टू न्यू अपॉन लॅम्बडा असं सुद्धा बोलू शकतो. तर न्यू इंटू लॅम्बडा असं सुद्धा बोलवतो का? कारण न्यू इज इक्वल टू 1/टी. बघा just keep in mind this is very important that whenever if anyone called what is t in the speed of sound then one up sorry what is what just give me a moment I'll let me yeah. if anyone asks you जर तुम्हाला भविष्यामध्ये जर अशा प्रकारचा प्रश्न आला की what is new or what is new in the speed of sound तर 1/t is the new in the speed of sound म्हणजे स्पीड ऑफ साऊंडचे ह्याच्यात आपल्याकडे दोन फॉर्म्युले बनतात म्हणजे v इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी आणि पुन्हा v इज इक्वल टू न्यू न्यू इंटू टी. ठीक आहे. न्यू इंटू टी अशा प्रकार न्यू इंटू लॅम्बडा सॉरी न्यू इंटू टी नाही सॉरी माय मिस्टेक. न्यू इंटू लॅम्बडा हा एक फॉर्म्युला आपला बनताना बघू शकतो आणि पुन्हा हा एक फॉर्म्युला सुद्धा बनताना आपण बघू शकतो. ठीक आहे. And we can say the velocity of sound is equal to wavelength into frequency. Wavelength by frequency म्हणजे काय आपण बोलतो की वारंवारिता इंटू और गुणिले तरंग लांबी. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस थिंग. जर तुम्हाला काय डाऊट वगैरे असेल योगास त्यांना तुम्ही विचारू शकता. पुढच्या सेशनमध्ये आपण उर्वरित भाग घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे.